नमस्कार मंडळी, आपली परंपरा या आपल्या मराठी चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मंडळी, कार्तिक महिन्यात प्रबोधिनी एकादशी आलेली आहे. ही एकादशी 23 नोव्हेंबर 2023 वार गुरुवार रोजी आलेली आहे. तर याच एकादशीची कथा काय आहे त्या आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि आवडला तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपली परंपरा या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज तुम्हाला नक्की बघायला मिळतील. आणि इतर एकादशींची कथा काय आहे त्या सर्व कथा आपल्या चॅनलवर आहेतच. ते सुद्धा व्हिडिओज तुम्ही जाऊन पाहू शकता. म्हणजे प्रत्येक एकादशीची कथा आपल्या सर्वांना समजेल. चला तर सुरू करूयात प्रबोधिनी एकादशीची कथा. नारदाने विचारले, हे पितामह ब्रह्मदेवा, प्रबोधिनी एकादशीचे महात्म्य आम्हाला सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, हे ऋषी श्रेष्ठा नारदा, प्रबोधिनी एकादशीचे हे महात्म्य पाप नष्ट करणारे, पुण्य वाढवणारे आणि सुबुद्ध लोकांना मुक्ती देणारे आहे. ऐक तर. पाप नष्ट करणारी ही कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशी जोपर्यंत आली नाही तोपर्यंतच भागीरथी गंगा मीच पाप नष्ट करणारी आहे अशी गर्जना या पृथ्वीवर करत असते. त्याचप्रमाणे पुष्कर वगैरे तीर्थ, सर्व समुद्र आणि सर्व पुण्यकारक सरोवरे ही सर्व प्रबोधिनी एकादशी आली नाही तोपर्यंतच आपल्या पुण्यत्वाची प्रौढी मिरवतात. प्रबोधिनी एकादशीचे एकच उपोषण केले असता मनुष्याला 1000 अश्वमेध व 100 राजसूय यज्ञ केल्याचे फळ मिळते. नारदाने विचारले, पितामहा ब्रह्मदेवा, प्रबोधिनी एकादशीला एक वेळ भोजन केल्याने काय फळ मिळते? तर भोजन केल्याने किती पुण्य मिळते आणि उपवास केल्यास किती पुण्य मिळते ते कृपा करून सर्व मला सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, या प्रबोधिनी एकादशीला एकभुक्त राहिले असता एका जन्माचे पाप नष्ट व्रत केले तर 2 जन्माचे पाप नष्ट होते आणि उपोषण केले तर 7 जन्माचे पाप नष्ट होते. हे पुत्रा नारदा, ही प्रबोधिनी एकादशी जे दुर्लभ व अप्राप्य असेल असे फळ मिळवून देते. त्रैलोक्यातही न मिळणारे फळ ही एकादशी मिळवून देत असते. ही एकादशी न मागितलेले फळही मिळवून देणारी आहे. तुमच्या पापांचा ढिगारा मेरू मंदार पर्वता एवढा का झालेला असेना, ते सर्व पाप प्रबोधिनी एकादशीचा उपवास केले असता जळून जाते. हे मुनिश्रेष्ठा, जो मनुष्य या प्रबोधिनी एकादशीचा उपवास मनोभावाने व विधीपूर्वक करतो त्याला संपूर्ण फळ मिळते. त्याचे पुण्य थोडे असले तरी ते मेरू पर्वता इतके वाढते. पण जो मनुष्य हे व्रत विधीशिवाय करील त्याने मेरू पर्वता इतके पुण्य केले असता त्याला कणभरही फळ मिळणार नाही. जो मनुष्य मनोभावाने केवळ प्रबोधिनी एकादशीचा उपवास करण्याबद्दल चिंतन करील त्याच्या पूर्वीच्या 100 जन्मातील पातके नष्ट होतात. प्रबोधिनी एकादशीला जो जागरण करतो त्याची पूर्वीची, वर्तमान काळाची आणि पुढची 10,000 कुळे विष्णू लोकाला जातात. या एकादशीला जागरण करणाऱ्या मनुष्याचे पितर त्यांच्या सर्व कर्मामुळे नरकात पडले असले तर ते त्यातून मुक्त होतात व त्यांना
दिव्य अलंकार प्राप्त होऊन ते सर्वजण विष्णू लोकात राहू लागतात. हे मुनिश्रेष्ठा नारदा, प्रबोधिनी एकादशीच्या रात्री जागरण करणारा मनुष्य ब्रह्महत्येसारख्या घोर पातकातूनही मुक्त होतो. ब्राह्मणाला अश्वमेधासारखे यज्ञ करूनही जे फळ मिळत नाही ते फळ प्रबोधिनी एकादशीच्या रात्री जागरण केल्यास सुखाने मिळते. या एकादशीच्या रात्री जागरण केल्यास जे फळ मिळते ते फळ सर्व तीर्थात स्नान केल्यास किंवा गोप्रदान, सुवर्णदान किंवा पृथ्वीदानही केले तरी प्राप्त होत नाही. नारदा, जो प्रबोधिनी एकादशीचे व्रत करतो त्यालाच कुळात जन्मलेला पुण्यवान म्हणता येते. तो आपल्या जन्माने आपले कुळ पवित्र करतो. जो प्रबोधिनी एकादशीचे व्रत निष्ठेने करतो त्याच्या घरात त्रैलोक्यातील सर्व तीर्थे वास्तव्य करीत असतात. म्हणून सर्व कामे बाजूला ठेवून चक्रपाणी विष्णू प्रसन्न व्हावा यासाठी हरी अर्थातच प्रबोधिनी एकादशीचे व्रत केले पाहिजे. जो या एकादशीचे उपोषण करतो तो ज्ञानी, तपस्वी, योगी व जितेंद्रिय समजला जातो. ही प्रबोधिनी एकादशी धर्मांचे सार देते. ही एकादशी विष्णूंची फार आवडती आहे आणि म्हणूनच या एकादशीला एकदा जरी उपोषण केले तरी तो उपोषण करणारा मनुष्य मुक्ती मिळवण्यास पात्र ठरतो. या एकादशीचे उपोषण करणाऱ्या मनुष्याला पुन्हा जन्म घ्यावाच लागत नाही. प्रबोधिनी एकादशीला जागरण केले असता कायिक, वाचिक व मानसिक पापे नष्ट होतात. स्वतः गोविंद परमात्मा त्या पापांचे क्षालन करतो. हे वत्सा नारदा, या एकादशीच्या दिवशी मनुष्य जनार्दनाला उद्देशून जे स्नान, दान, जप, होम असे सर्व करतो ते सर्व अक्षय होते. या व्रताने जनार्दनाला संतुष्ट करणारा मनुष्य सर्व दिशा उजळून टाकून विष्णू लोकाला जातो. मागच्या 100 जन्मांमध्ये बालपणी, तरुणपणी किंवा म्हातारपणी जे लहान मोठे पाप केले असेल ते सर्व पाप या एकादशीच्या दिवशी भगवंताची पूजा केली असता परमात्मा धुवून टाकतो. चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहणाच्या वेळी स्नान केल्याने जे पुण्य मिळते त्याच्या 1000 पट पुण्य प्रबोधिनी एकादशीच्या रात्री जागरण केल्याने मिळते. मनुष्याने जन्मापासून खूप पुण्य संपादन केले असेल पण कार्तिक एकादशीचे व्रत केले नसेल तर ते पुण्य व्यर्थ ठरते. हे नारदा, जो विष्णू प्रीत्यर्थ कार्तिक महिन्यात कोणताच नियम करीत नाही त्याला जन्मापासून केलेल्या पुण्याचे फळ प्राप्त होत नाही. म्हणून हे मुनिश्रेष्ठा नारदा, सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या देवाधिदेवाची, जनार्दनाची तू प्रयत्नपूर्वक उपासना कर. हे वत्सा नारदा, जो विष्णू भक्त मनुष्य कार्तिक महिन्यात परान्न वर्ज्य करतो त्याला चांद्रायण व्रताचे फळ खात्रीने मिळत असते. हे मुनिश्रेष्ठा नारदा, कार्तिक महिन्यात भगवंताची कथा ऐकली किंवा सांगितली असता मधुसूदन विष्णू जसा तृप्त होतो तसा यज्ञाने किंवा दानानेही तृप्त होत नाही. जे कोणी कार्तिक महिन्यात भगवंताच्या कथा सांगतात आणि जे शांत चित्ताने ते ऐकतात त्या सर्वांना 100 गायी दान केल्याचे फळ मिळते. मग ती कथा एका श्लोकाची किंवा अर्ध्या श्लोकाची का असेना. असो, हे मुनिश्रेष्ठा, जो कार्तिक महिन्यामध्ये स्वतःच्या कल्याणाकरता किंवा लोभबुद्धीने हरिकथेचे निरूपण करतो तो आपल्या 100 कुळांचा
उद्धार करतो. जो मनुष्य नेहमीच नित्य नियमाने आणि विशेष करून कार्तिक महिन्यात हरिकथा ऐकतो त्याला 1000 गायी दान केल्याचे पुण्य मिळते. मुनिश्रेष्ठा, प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी जो हरिकथा करतो त्याला 7 द्वीपांसह पृथ्वी दान केल्याचे पुण्य लाभते. हे मुनिश्रेष्ठा, दिव्य विष्णू कथा ऐकून जो आपल्या शक्तीप्रमाणे कथा सांगणाऱ्याचे पूजन करतात त्यांना सनातन लोक प्राप्त होतात. हे सर्व ऐकून नारदाने विचारले, देवात श्रेष्ठ असलेल्या हे ब्रह्मदेवा, ज्या विधीने या एकादशीचे व्रत केले असता व्रताचे संपूर्ण फळ मिळेल असा व्रतविधी मला सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, हे ब्राह्मण श्रेष्ठा नारदा, एकादशीच्या दिवशी 4 घटका रात्र शिल्लक असतानाच ब्राह्ममुहूर्तावर पहाटे उठावे, मुखप्रक्षालन व स्नान करावे. हे स्नान नदी, तलाव, विहीर वगैरे ठिकाणी करावे किंवा घरी करावे. नारदा, त्यानंतर व्रत ग्रहण करण्यासाठी पुढील संकल्प मंत्र उच्चारावा. हे पुंडरीकाक्षा, या एकादशीच्या दिवशी मी निराहारी राहीन व दुसऱ्या दिवशी पारणे करीन. म्हणून हे अच्युता, तू माझे रक्षण कर. याप्रमाणे व्रत ग्रहण केल्यावर देवाधिदेव असलेल्या चक्रधारी विष्णूंची भक्तिभावाने पूजा करावी व मन संतुष्ट ठेवून त्या दिवशी उपोषण करावे. नारदा, त्या दिवशी रात्री देवाधिदेव विष्णूंजवळ गीत, नृत्य, वाद्य वगैरेसह साथींसह कृष्ण कथेचे गायन करून जागरण करावे. या एकादशीच्या दिवशी अनेक प्रकारची फुले, फळे, कापूर, केशर वगैरे साहित्य वापरून भगवंताची पूजा करावी. या पूजेकरता द्रव्य खर्च करण्यात कद्रूपणा करू नये. भक्तिभावपूर्वक नाना प्रकारची फळे अर्पण करावी आणि शंखात पाणी घालून अर्घ्य द्यावा. या एकादशीच्या दिवशी अशा प्रकारे अर्घ्य दिल्यास सर्व तीर्थयात्रांपासून किंवा सर्व दाने दिल्यामुळे जे पुण्यफळ मिळाले असते त्याच्या कोटीपट पुण्यफळ प्राप्त होते. या कार्तिकातल्या एकादशीच्या दिवशी जो मनुष्य अगस्तीच्या फुलांनी जनार्दनाची पूजा करतो त्याच्या पुढे इंद्रही हात जोडतो. हे मुनिश्रेष्ठा नारदा, अगस्तीच्या फुलांनी विष्णूंची पूजा केली असता भगवान जे फळ देतो तसे फळ तपश्चर्येने संतुष्ट होऊनही तो देत नाही. कलियुग प्रिय असलेल्या हे नारदा, या कार्तिक महिन्यात जे लोक बेलाची पाने वाहून भक्तिभावाने श्रीकृष्णाची पूजा करतात ते मुक्तच आहेत असे मी खात्रीने सांगतो. कार्तिक महिन्यात जे लोक तुळशीपत्रांनी किंवा तुळशीच्या मंजिऱ्यांनी भगवंताची पूजा करतात त्यांचे 10,000 जन्मातील पातक जळून जाते. तुळशीची पूजा 9 प्रकारे करता येते. तुळशीचे दर्शन, तुळशीला स्पर्श करणे, तुळशीचे ध्यान करणे, तुळशीचे नामस्मरण करणे, तुळशीला नमस्कार करणे, तुळशीची स्तुती करणे, तुळशीची रोपे लावणे, तुळशीला पाणी घालणे आणि नित्य तुळशीची पूजा करणे असे हे 9 प्रकार आहेत. कार्तिक महिन्यात या 9 प्रकारांनी जे लोक तुळशीची सेवा करतात त्यांना पुढे 1000 कोटी वर्षे वैकुंठ लोकात राहता येते. ज्यांनी लावलेले तुळशीचे झाड पृथ्वीवर वाढत आहेत त्यांच्या कुळात पूर्वी उत्पन्न झालेले व पुढे उत्पन्न होणारे सर्वजण कल्पसहस्त्र युगांपर्यंत वैकुंठ लोकात राहतात. कार्तिक महिन्यात जे लोक कदंबाच्या फुलांनी विष्णूंची पूजा करतात त्यांना चक्रपाणीच्या प्रसादाने कधीही यमलोकात जावे लागत नाही.
हे ब्राह्मण श्रेष्ठा नारदा, कदंबाचे फूल पाहिल्याबरोबरच भगवान विष्णू संतुष्ट होतात. मग सर्व इच्छा पूर्ण करणारा तो हरी कदंब फुलांनी पूजन केले असता संतुष्ट होतो. हे निराळे कशाला सांगायला हवे? जो मनुष्य कार्तिक महिन्यात गरुडध्वज भगवंताची पूजा गुलाबाच्या फुलांनी करतो त्याला मुक्तीचा अधिकार प्राप्त होतो. जे लोक कार्तिक महिन्यात बकुल व अशोक यांच्या फुलांनी जगतपती विष्णूंची पूजा करतात ते चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत करहित राहतात. नारदा, जे लोक कार्तिक महिन्यात पांढऱ्या व तांबड्या कण्हेराच्या फुलांनी जगन्नाथाची पूजा करतात त्यांच्यावर भगवान विष्णू नित्य संतुष्ट असतात. जो मनुष्य विष्णूला आंब्याचा मोहोर वाहतो त्या महाभाग्यवानाला कोटी गोदानाचे फळ मिळते. जो मनुष्य दुर्वांकुरांनी विष्णूंची पूजा करतो त्याला या उत्तम पूजेचे फळ 100 पट मिळते. नारदा, जे लोक सुख मिळवून देणाऱ्या भगवान विष्णूंची पूजा शमीपत्रांनी करतात ते महाभयंकर यममार्ग सहज तरून जातात. जे लोक चातुर्मासात देवादिदेव विष्णूंची पूजा ही चाफ्याच्या फुलांनी करतात ते या जन्म मृत्यूमय संसारात पुन्हा कधीच येत नाहीत. जो मनुष्य कार्तिक महिन्यात पिवळ्या केवड्याचे फूल जनार्दनाला अर्पण करतो त्याचे मागच्या कोटी जन्मात साठलेले पाप गरुडध्वज विष्णू जाळून टाकतो. तांबूस अरुण वर्णाच्या व कुंकवासारख्या लाल वर्णाच्या सुवासिक कमळांनी जो भगवंताची पूजा करतो त्याला पुढे श्वेतद्वीपात राहायला मिळते. नारदा, याप्रमाणे प्रबोधिनी एकादशीच्या रात्री भगवान विष्णूंची पूजा करावी कारण तोच भोग व ऐश्वर्य देत असतो. नंतर सकाळी उठून नदीवर स्नानासाठी जावे. तेथे स्नान करून संध्या जप वगैरे प्रातःकालची कर्तव्ये करावीत. नंतर घरी येऊन विष्णूंची पूजा विधीपूर्वक करावी. त्यानंतर व्रताची समाप्ती करण्याकरता श्रेष्ठ ब्राह्मणांना भोजन घालावे. भक्तियुक्त अंतःकरणाने गोड शब्दात चुकल्या माकल्याची क्षमा मागावी. नंतर भोजन वस्त्र इत्यादी अर्पण करून गुरूंची पूजा करावी. चक्रपाणी विष्णू संतुष्ट व्हावा म्हणून गुरुला गाय व दक्षिणा द्यावी. इतर सर्व ब्राह्मणांनाही पुष्कळ अशी दक्षिणा द्यावी. ज्याने भोजनाचा नियम केला असेल त्याने ब्राह्मण भोजन घालावे. ज्याने अयाचिताचा नियम केला असेल त्याने उत्तम बैल सुवर्णासह दान द्यावा. ज्याने मांसाचा त्याग केला असेल त्याने दक्षिणेसह गायीचे दान द्यावे. ज्याने आवळकाठीचे चूर्ण अंगास लावून स्नान करण्याचा नियम केला असेल त्याने दही व मध याचे दान द्यावे. ज्याने फळासंबंधी नियम केला असेल त्याने फळांचे दान द्यावे. ज्याने तेलाचा नियम केला असेल त्याने तूप दान द्यावे. ज्याने तुपाचा नियम केला असेल त्याने दूध दान द्यावे. ज्याने धान्याचा नियम केला असेल त्याने उत्तम साळीचे तांदूळ दान द्यावे. ज्याने जमिनीवर झोपण्याचा नियम केला असेल त्याने रजई वर्ग सर्व साहित्यांसह बिछाना दान द्यावा. ज्याने केळीच्या पानावर जेवायचा नियम केला असेल त्याने तूप भरून भांडे दान द्यावे. ज्याने मौन व्रत धारण करण्याचा नियम केला असेल त्याने आरसा दान द्यावा. ज्याने अनवाणी चालण्याचा नियम केला असेल त्याने जोडा किंवा पादत्राणे दान द्यावे. ज्याने मीठ सोडले असेल त्याने खडीसाखर दान द्यावी. ज्याने विष्णू मंदिरात किंवा ब्राह्मणाच्या घरी नंदादीप लावण्याचा नियम केला असेल त्याने व्रत समाप्तीला सोन्याचा किंवा तांब्याचा दिवा करून त्यात सोन्याच्या वाती घालाव्या आणि तो तुपाने भरून
विष्णुभक्ती करणाऱ्या ब्राह्मणाला दान द्यावा, म्हणजे त्याचे व्रत संपूर्ण होते. ज्याने धारणा पारणा नियम म्हणजेच 1 दिवस उपवास व 1 दिवस भोजन करण्याचा नियम केला असेल, त्याने वस्त्र सोने व अलंकार यांसह उत्तम प्रकारचे 8 कुंभ ब्राह्मणाला दान द्यावेत. वर सांगितलेली व्रतसमाप्तीची सर्व दाने संपूर्णपणे करणे शक्य नसेल तर शक्तीप्रमाणे दान द्यावे आणि ब्राह्मणाला तुझे व्रत संपूर्ण सिद्ध झाले असे म्हणावयास सांगून त्याचा आशीर्वाद घ्यावा. नंतर ब्राह्मणांना नमस्कार घालून त्यांना निरोप द्यावा. नंतर आपण भोजन करावे. चातुर्मासात ज्याचा त्याग केला असेल त्याची समाप्ती वर सांगितल्याप्रमाणे करावी. राजा, याप्रमाणे जो जो व्रत पाळतो त्याला त्या व्रताचे मोजता येणार नाही इतके फळ मिळते व शेवटी तो वैकुंठ लोकाला जातो. चातुर्मासाचे व्रत जो अडथळा व विघ्ने न येता पार पाडतो तो कृतकृत्य होऊन पुन्हा जन्माला येत नाही. याप्रमाणे उद्यापनासह व्रत केल्यास ते परिपूर्ण होते. पण व्रताचा नियम करून मध्येच नियम मोडल्यास आणि सामर्थ्य असतानाही ते पार न पाडल्यास व्रत करणारा पुढच्या जन्मी आंधळा व कुष्ठी होतो. हे धर्मराजा, तू विचारल्यावरून प्रबोधिनी एकादशीचे व्रत मी तुला सांगितले आहे. हे महात्म्य वाचले किंवा ऐकले असता 1000 गायी दान दिल्याचे फळ मिळते. याप्रमाणे स्कंद पुराणातील प्रबोधिनी एकादशीचे महात्म्य संपूर्ण झाले. श्रीकृष्णार्पणमस्तु. हे होते प्रबोधिनी एकादशीचे महात्म्य. कथा आवडली का नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.